हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती। आजच्या व्हिडिओमध्ये तांदूळ आणि शाबू मिक्स करून चकली बनवण्याची पद्धत ही रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे। तांदूळ आणि शाबू याची चकली खूप छान होतात, फुलतात ही आणि खाण्यास टेस्टीही लागतात। चकली बनवण्यासाठी पाण्याचे योग्य प्रमाण आणि साहित्य याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। त्याचबरोबर लागणारे साहित्य आणि प्रमाण याची सर्व माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे, तिथेही तुम्ही माहिती पाहू शकता। चला तर पाहू उन्हाळी वाळवणातील एक प्रकार तांदूळ आणि साबुदाणाची चकली। मी येथे तांदूळ स्वच्छ धुवून थोड्या वेळ उन्हामध्ये वाळवायला ठेवले। तांदूळ वाळल्यानंतर त्यामध्ये शाबू मिक्स केला। 1 किलो तांदळासाठी 1 वाटी शाबू घातला आणि गिरणीतून दळून आणले। तर पाहूया यासाठी लागणारे पाण्याचे प्रमाण। येथे 1 पातेलं तांदळाचं पीठ झालं तर पाणी 1.5 पातेलं घालणार आहे। हे पाणी उकळायला ठेवायचं। त्यामध्ये 2 चम्मच पापड खारा आणि 2 चम्मच मीठ टाकायचं। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। करत असताना पाणी कमी पडला असेल तर घेऊ शकता। हे करत असताना कुठेही थंड पाण्याचा वापर करायचा नाही, गरम पाणी घ्यायचं। हे करत असताना पाणी जर कमी पडत असेल तर दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करून ते पाणी घेऊ शकता। मीठ आणि पापडखार टाकून झाल्यानंतर तीळ टाकायचं। आवडत असेल तर जिरेही टाकू शकता। पाण्याला उकळी आल्यानंतर तांदळाचं पीठ टाकायचं आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची। त्यानंतर टाकून झाल्यानंतर थोडीशी वाढवायची, उतू जाणार नाही याची काळजी घ्यायची। त्यानंतर गॅस बंद करायचा आणि बेलण्याने सर्व बाजूनी व्यवस्थित पीठ हलवून घ्यायचं। कुठेही गाठी होणार नाही आणि पीठ राहणार नाही याची काळजी घ्यायची। तर पाणी कमी पडत असेल तर दुसऱ्या बाजूला पाणी पातेल्यामध्ये गरम करायला ठेवायचं आणि ते पाणी घ्यायचं। येथे तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं आहे। मिक्स करून झाल्यानंतर मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आणि 1 शिट्टी काढून घ्यायची। शिट्टी झाल्यावर वाफ पूर्ण गेल्यानंतर झाकण उघडायचं। पीठ वाफवून झाल्यानंतर कॅरी बॅग मध्ये भरायचं। हे वाफवलेलं पीठ व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। या पिठामध्ये कुठेही गाठी राहणार नाही याची काळजी घ्यायची। मी येथे निम्म पीठ मिक्स करून घेतलं, राहिलेलं पीठ पातेल्यामध्ये झाकून ठेवलं। हे करत असताना एक काळजी घ्यायची आहे की वाफवलेलं पीठ थंड होऊ द्यायचं नाही, गरम गरम आणि पटपट चकली पाडून घ्यायच्या। आणि त्याचबरोबर पीठ वाफवत असताना पाणी कमी पडत असेल तर थोडेसे पाणी घेऊ शकता। पाण्याचा वापर करत असताना गरम पाणी घ्यायचं आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित चकल्या उन्हामध्ये पाडून घ्यायच्या। या चकल्या घालून झाल्यानंतर थोड्याशा सुकल्यानंतर त्या पलटून घ्यायच्या। त्यानंतर रात्रभर फॅन खाली वाळायला ठेवायच्या। उन्हाळी वाळवणाच्या सर्व रेसिपी चॅनलवर अपलोड केल्या आहे, तिथे जाऊन नक्की पहा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळायला टाकायच्या। वाळवत असताना एक काळजी घ्यायची आहे की जास्त वेळ उन्हामध्ये ठेवायच्या नाही। जास्त वेळ उन्हामध्ये ठेवल्याने या तडकू शकतात किंवा तुकडे पडू शकतात। चकली वाळवून झाल्यानंतर गरम तेल करून त्यामध्ये चकली तळून घ्यायच्या। या चकल्या पांढऱ्या शुभ्र झाल्यातच पण खुसखुशीत ही झाल्या आहेत आणि त्याचबरोबर तिप्पट फुलतात। तांदळाच्या आणि शाबूची चकली करत असताना शिट्टी देऊन पीठ वाफवण्याची पद्धत अवघड वाटत असेल तर मोदकाच्या चाळणीमध्ये पीठ ठेवून वाफवू शकता। मोदकाच्या चाळणीमध्ये पीठ वाफवण्याची पद्धत ही खूप सोपी आहे। तांदूळ आणि शाबूच्या चकल्या करत असताना हे लक्षात ठेवायचं आहे की पीठ चांगले वाफवले असेल तरच चकली चांगली फुलते। त्यासाठी पीठ व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहे। तुम्हाला कलरच्या चकल्या करायच्या असेल तर वेगळे पीठ काढून त्यामध्ये कलर मिक्स करून चकली बनवू शकता। आणखीन एकदा पीठ वाफवण्याची पद्धत सांगण्याचे कारण म्हणजे या पिठामध्ये गाठी होण्याची शक्यता असते, त्यामुळे व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि पाणी कमी पडत असेल तर दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करून पाणी घेऊ शकता। व्हिडिओमध्ये बघू शकता चकली किती पांढरी शुभ्र झाली आहे आणि किती फुलली आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। नंतर भेटूया एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये।